महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. साकोली तालुक्यातील सानगडी येथून धक्कादायक घटना समोर. शाळकरी मुलींना चाकूचा धाक, काडीत बस नाही तर जीव घेऊ, निर्लज्ज गुन्हेगारांची खुलेआम दहशत. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी परिसरात शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा बोजवार उडवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सकाळी वर दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत 3 ते 5 अज्ञात इसम चाकू दाखवून गाडीत बसा नाहीतर जीव घेऊ अशा धमक्या देत मुलींना रस्त्यात अडवत असल्याच्या गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकारामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दहशतीपोटी काही मुलींनी शाळेत जाणेही टाळले. विशेष म्हणजे परिसरात पोलीस चौकी असतानाही नियमित गस्त नसल्याने आरोपी मोकाट फिरत आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी मोठी घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. आरोपींना तातडीनं अटक न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी एकमुखाने दिलाय. त्या दिवशी का घटना घडली मॅडम? मी शाळेत येत होतो 10 वाजे, तर नाही का आमचे एकामेकाला पाय टाकलेत. आम्ही पडलो, मग मागून आले ना आमच्या पकडला, मग त्यांनी चाकू दाखवला. मग हात झटकलून ना शाळेत आलो, फिरायचे म्हणत मग ना आलो, फिरायला नाही गेलो, नाही येत म्हणलो. कोणत्या शाळेत शिकतेस? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानगडी क्रमांक 2. त्याने चाकू करून दाखवला मग तुम्हाला? मग त्यानंतर ते पडून गेले. हो, तुम्ही शाळेत येत होते की जात होते? येत होतो. मी ज्ञानेश्वर हेमराज मेंढे, प्राचार्य, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सानगडी. सदर मुलीला, विद्यार्थिनीला मी माझ्या कार्यालयात बोलावून सविस्तर विचारणा केली. तर झालेला जो प्रसंग होता तिला चॉकलेट देण्याचा, तर तो एक भयावह होऊ शकतो समोर. या संदर्भात मी विद्यार्थ्यांना लगेच एकत्र करून सूचना दिल्या. कधीही रस्त्याने येताना समूहाने यायचं. अनोळखी व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचे काही चॉकलेट्स वगैरे दिले तर ते स्वीकारायचे नाही. वेळ प्रसंगी जर आपल्याला असा प्रसंग जाणवला की होत आहे असं घडलं, तर जोराने ओरडून आजूबाजूच्या लोकांची मदत मागायची. आणि येताना समूहानं 2 ते 3 मैत्रिणी किंवा जो समूह आहे जेवढा जास्त होत असेल तेवढ्या समूहानं शाळेमध्ये येण्याच्या सूचना मी विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. सर, या घटनेची माहिती झाल्याबरोबर मी लगेच पोलीस स्टेशन साकोली इथं ती तक्रार केलेली आहे. तक्रार केल्याच्या नंतर आतापर्यंत काय वाटतं, काही कारवाई केली असावी, काही कुठं बंदोबस्त लागला असावा असं काही वाटतं तुम्हाला? पोलीस प्रशासन सध्या पोलीस प्रशासनाकडून कारवाई झाली नाही असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे. आपण त्यांना सूचना केल्या